हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी घेऊन आली आहे मस्त अशी दम आलूची रेसिपी। तर सगळ्यात अगोदर मी दम आलूची ग्रेव्ही बनवण्यासाठी एक पेस्ट तयार करणार आहे। त्यासाठी एक मोठा टोमॅटो मी रफली कट करून घेतला आहे, एक 7-8 काजू आणि 10-12 बदाम घेतले आहेत आणि 3-4 हिरवी मिरची आणि बघा अशी मस्त फाईन पेस्ट तयार करून घेतली। आता दम आलू बनवण्यासाठी मी बाजारातून बघा असे छोटे छोटे बटाटे आणले होते, ते मी छान उकडून घेतले आणि मस्त मग त्याला आतपर्यंत मसाला जावा ह्यासाठी असं काट्याने मस्त त्याला प्रिक करून घेतलं आणि त्यानंतर मी हे बटाटे मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घेतले। पॅनवर अगदी थोडंसं तेल घेतलं आणि मीठ टाकून हे बटाटे मस्त रोस्ट करून घेतले। या पद्धतीने बटाटे रोस्ट केले ना की जे आपण दम आलू बनवतो त्यामध्ये त्याची टेस्ट इतकी छान लागते, खरंच खूप मस्त बनते ही रेसिपी। आणि बघा ह्या प्रकारे बटाटे मीठ टाकून रोस्ट करून घेणं अजिबात विसरायचं नाही। फक्त उकडलेले बटाटे दम आलूमध्ये कधीही टाकायचे नाहीत। तर बघा बटाटे किती छान मस्त भाजले गेले आहेत आणि आपले हे दम आलूसाठीचे आलू भाजून रेडी आहेत। आता मी बनवणार होते दम आलूसाठी ग्रेव्ही, तर ही एकदम मस्त क्रीमी आणि रिच ग्रेव्ही बनते। त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घेऊन तेल गरम झाले की जिरे ॲड केले, जिरे छान फ्राय झाले की काही खडे मसाले ॲड केले, जसे की तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, काही लवंग, 3-4 लवंग आणि एक 7-8 मिरी, मोठी इलायची आणि छोटी इलायची, हे सगळं टाकून मी व्यवस्थित फ्राय करून घेतलं। आणि त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे मी एकदम बारीक चॉप करून घेतले होते, तेही यामध्ये ॲड केले आणि हा कांदा नंतर मीठ टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतला। अगदी छान पारदर्शक होईपर्यंत हा कांदा छान परतवून घ्यायचा। मीठ यासाठी टाकायचं की मीठ टाकल्यानंतर कांदा पटकन परतला जातो आणि व्यवस्थित कुक होतो। तर आपण भाजीमध्ये प्रत्येक स्टेजला मीठ ॲड करत असतो, त्यामुळे मीठ हे अगदी प्रमाणातच ॲड करायचं आहे। कांदा परतण्यासाठी अगदी थोडंसं मीठ मी इथे टाकलं होतं आणि बटाटे भाजण्यासाठी देखील मी थोडंसं मीठ ॲड केलं होतं। कांदा छान परतला गेला की नंतर 1 मोठा चमचा एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये ॲड केली, तिचाही कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घेतली आणि त्यानंतर टोमॅटो आणि हे जे आपण काजू बदामची पेस्ट तयार करून घेतली होती ती ह्यामध्ये ॲड केली। टोमॅटो ही मी कच्चाच ॲड केला होता, त्यामुळे ही पेस्ट व्यवस्थित फ्राय होणं गरजेचं असतं, व्यवस्थित परतवून घेणं गरजेचं असतं। त्यानंतर मिक्सर जार धुवून मी यामध्ये पाणी ॲड केलं आणि सगळं काही व्यवस्थित परतवून घेतलं। अगदी फक्त 2 ते 3 मिनिट्स मी झाकण ठेवून हे सगळं शिजू दिलं आणि बघा एकदम मस्त टोमॅटोचा कच्चा फ्लेवरही निघून जातो आणि ही पेस्ट एकदम छान रेडी होते। त्यानंतर मी यामध्ये काही पावडर्ड मसाले ॲड केले, त्यासाठी मी इथे 1.5 चमचा एवढं आपलं साधं लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलं। हळद अगदी थोडीशी ॲड केली, म्हणजे जवळजवळ 1/4 टीस्पून एवढी मी हळद ॲड केली। त्यानंतर मी इथे ॲड केला गरम मसाला, जो होममेड गरम मसाला आहे तो 1.5 चमचा मी ॲड केला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आणि बघा एक मोठा चमचा भरून धने पावडर ॲड केली। धने पावडर ही मी जरा जास्तच ॲड करत असते, खूपच मस्त फ्लेवर येतो भाजीला तिचा। आणि बघा हे सगळं छान मसाले पेस्टमध्ये मिक्स करून घेतले आणि मस्त परतवून घेतले। कोणतीही भाजी बनवायची ना तर आपल्यामध्ये खूप पेशन्स हवे असतात, त्याशिवाय भाजी छान बनूच शकत नाही। एकतर प्रॅक्टिस हवी असते म्हणजे भाजी झटपट बनते, किंवा मग पेशन्स हवे असतात। आणि बघा त्यानंतर मी इथे कसुरी मेथी ॲड केली आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान प्रत्येक स्टेजला हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा असतो। कांदाही एकदम छान परतला गेला पाहिजे, टोमॅटोची पेस्टही छान परतली गेली पाहिजे आणि नंतर आपण जे पावडर्ड मसाले ॲड करतो
ते ॲड केल्यानंतरही सगळं काही व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे. नंतर मी हे रोस्ट केलेले बटाटे ह्यामध्ये ॲड केले. पण बटाटे टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आणि एकदम मऊ शिजलेले आहेत. तर एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे. त्यानंतर मी पुन्हा ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि आता हे मी मीठ ग्रेव्हीच्या हिशोबाने ॲड केलं होतं. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये उकळतं पाणी ॲड केलं. उकळतं पाणी ॲड केल्यानंतर भाजी पुन्हा झाकण ठेवून मी थोडा वेळ शिजू दिली, उकळू दिली आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एकदम मस्त बनते ही दम आलूची रेसिपी. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी झाली होती. सगळ्यांनी खाल्ल्यानंतर सगळेच एवढे खुश झाले होते ना. आणि ह्यासाठी मी खास जिरा राईस बनवला होता. जिरा राईस सोबत तर दम आलू एकच नंबर लागला, एकदम झकास. आणि बघा आता ह्याला उकळी आल्यानंतर मी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आणि सगळं काही पुन्हा मिक्स करून घेतलं. आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर ह्यामध्ये मी 1 मोठा चमचा एवढी घरातीलच मिल्क क्रीम ॲड केली. मिल्क क्रीमने ग्रेव्हीची टेस्ट रिच तर होतेच, पण एवढे सगळे मसाले ॲड केल्यानंतर जो भाजीला तिखटपणा आलेला असतो ना, जे अति स्पायसी ती होऊन गेलेली असते ना, तेही बॅलन्स व्हायला मिल्क क्रीममुळे मदत होते. आता बघा मिल्क क्रीम ॲड केल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटसाठी मी ही ग्रेव्ही शिजू दिली. त्यानंतर मी अगदी झटपट असा फक्त 5 मिनिटमध्ये जिरा राईस बनवून घेतला. कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं, भरपूर असे जिरे ॲड केले आणि 1.5 वाटी एवढा तांदूळ घेऊन तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड केला आणि कोथिंबीरही टाकली. अगदी 5च मिनिट्समध्ये जिरा राईस रेडी झाला. दम आलू आणि हा जिरा राईस एकदम मस्त कॉम्बिनेशन झालं होतं. इतकं झकास बनलं होतं ना सगळं काही एकच नंबर लागतं. सगळ्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि हो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान खा, मस्त व्यायाम करा. हो, व्यायाम करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपीज एन्जॉय करा. थँक्यू सो मच. बाय.